आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदार स्लिप वाटण्यावरून जोरदार राडा झालाय। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावतानगर परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले। या दोन कार्यकर्ते जखमी देखील झाले। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केलाय। राड्यानंतर अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली आहे। या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली। अंबड पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे। तर आमची सगळ्यांची झटापटी झाली, ती खूप पोर आले। आमची पळापळ झाल्यानंतर माझा लहान भाऊ प्रदीप चव्हाण याच्यावर त्यांनी चाकूने हल्ला केला आणि हवेत सुद्धा एक गोळीबार केला। त्याचे पण व्हिडिओ आम्ही काढायला पाठवलेला आहे, त्याचे व्हिडिओ येतील। आणि असा गुन्हेगार देशद्रोही हा सगळा अतिशय नेहमी गुंडांना पाठीशी घालणारा सुधाकर बडगुजर या खोराला लवकरच डिपार्टमेंटने कारवाई करावी। मी आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेबांना विनंती करतो, हात जोडून अशा गुन्हेगारांना लवकर आळा घाला, नाही तर लोक आमच्या घरात घुसून हा पोर आमच्या सगळ्या भावा लोकांना मारून टाकेल। त्या ठिकाणी हे 10-12 गुंड आलेत आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली, प्रचंड मारहाण केली। रक्तबंबाळ झालेत, ते उलटा रिव्हॉल्वर डोक्यात टाकल्यामुळे रक्तबंबाळ झालेत आणि त्या ठिकाणून तिथून निघून गेलेत। आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर मी CPंना रस्त्यातनंच फोन केला। त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जमाव झाला होता, फार मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता। आम्ही त्या ठिकाणी जमाव उलट बाजूला काढला की पोलिसांना त्रास नको व्हायला म्हणून आम्ही स्वतः संयमाची भूमिका घेतली आणि तो जमाव तिथून बाजूला काढला। आणि या राड्याबाबत नाशिक पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। CCTV या ठिकाणी बघितले गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले गोपनीयचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी पोहोचले होते। त्या प्रकारे CCTVचं व्हेरीफाय करूनच आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी करत आहोत।